या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे प्रेरणादायी आणि आपले जीवन बदलून टाकणारे मौल्यवान विचार. शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. जीवन म्हणजे एक सतत चालणारी एक परीक्षा. कधी आनंद, कधी अडचणी, कधी आशा तर कधी निराशा. पण अशा प्रत्येक क्षणी आपल्याला आधार देणारे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवला की अगदी कठीण वाटही सोपी होते. भाग 1 मध्ये आपण ऐकणार आहोत विश्वास आणि श्रद्धा. स्वामी समर्थ सांगतात, विश्वास ठेवा, कारण विश्वास म्हणजे शक्ती. आज मनात किती गोंधळ असला, भीती वाटत असली, तरी एकदा मन शांत करून स्वामींचं नामस्मरण करा. स्वामींबद्दलची श्रद्धा मनाला स्थिर करते आणि म्हणूनच स्थिर मन योग्य निर्णय घेते आणि योग्य निर्णय आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवतात. भाग 2 मध्ये आपण ऐकणार आहोत परिश्रमाचे सामर्थ्य. स्वामी समर्थ म्हणतात, मेहनत कर, कारण मेहनत कधीही वाया जात नाही. आपण आज जे प्रयत्न करतो ते उद्याचं यश तयार करतात. त्वरित मिळत नाही, पण ते शेवटी नक्की मिळते. फक्त आपण धीर धरायला हवा. स्वामींची कृपा आणि आपले प्रयत्न एकत्र आले, कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही. भाग 3 मध्ये आपण ऐकणार आहोत मनशांती आणि धैर्य. आजच्या काळात मन शांत ठेवणे हीच सर्वात मोठी साधना आहे. स्वामींचे नामस्मरण म्हणजे मनासाठी औषध. अडचणी आल्यात, समस्या मोठ्या वाटतायत, तर लगेच मनाशी एकच वाक्य बोला, स्वामी रक्षतील. हे शब्द मनात धैर्य निर्माण करतात. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा आधारच माणसाला पुन्हा उभा करतो. भाग 4 मध्ये आपण ऐकणार आहोत चांगुलपणा व साधेपणा. जीवनात कितीही प्रगती करा, साधेपणा आणि चांगुलपणा टिकवून ठेवा. आम्ही समर्थ शिकवतात की प्रामाणिकपणाने आणि चांगल्या भावनेने केलेले कर्म कधीही वाया जात नाहीत. एक चांगला विचार, एक चांगले कर्म, एक प्रेमाने बोललेला शब्द, हे सर्व परत आपल्याकडेच येतात अनेक पटीने. श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला सांगते, विश्वास ठेवा, मेहनत करा, मन शांत ठेवा आणि जीवनाकडे सकारात्मक नजरेने पहा. संकटे कितीही मोठी असू द्या, स्वामींच्या कृपेवर विश्वास असेल तर प्रत्येक अडथळा दूर होतो. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. म्हणूनच स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी आहे ना. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.